Hi student, in last period we discussed about the valency. Now today we are going to start the next point, that is the radicals. We know that cations and anion. Cation means positively charged ion is called as a cation, and anion means the negatively charged particle is called as a ions. In a chemical reaction, some of the element have a tendency to lose the electron, so they are said to be cations, or some elements can accept the electron, they are said to be anion. So positively charged particles are said to be cations, and negatively charged particle or negatively charged ions is called as ions. Negatively charged ions is called as anions. Now we have to discuss about radical. Radical means प्रभार. आता प्रभार म्हणजे काय? दिलेल्या केमिकल रिएक्शन मध्ये एखादा केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिएक्शन घेत असताना जे कंपाऊंड असतात त्या कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट असतात त्या एलिमेंटला जो प्रभार असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पॉझिटिव्हली चार्ज म्हणलं की कॅटायन्स म्हणता येईल त्याला, आणि निगेटिव्हली चार्ज म्हणलं की अनायन्स म्हणता येईल. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असलेले जे चार्जेस जे असतील त्यालाच आपण रॅडिकल्स असं म्हणता येईल. मग रॅडिकल याची डेफिनेशन या पद्धतीने सांगता येईल. अ कॅटायन मीन्स पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. अ कॅटायन अँड अनायन are two constituents of a compounds that take part in independently in a chemical reaction is called as a radical. दिलेल्या केमिकल रिएक्शन मध्ये जर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजेच कॅटायन and negatively charged ion, that is a anion, take place independently, so they are said to be radicals. Radicals यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज असलेले आयन्स या ठिकाणी असतात. मग यामध्ये सिंपल रॅडिकल आणि कंपोजिट रॅडिकल हे समजून घेऊ. त्या अगोदर बेसिक रॅडिकल आणि ऍसिडिक रॅडिकल. आता बेसिक रॅडिकल कशाला म्हणायचे? कॅटायन्स आर कॉल्ड ॲज अ बेसिक रॅडिकल्स. All positively charged ion is called cation, and cations are called basic radical. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज असलेले आयन असतील, ज्या एलिमेंटवर पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याला आपण कॅटायन्स किंवा या ठिकाणी बेसिक रॅडिकल म्हणता येईल. अँड अनायन मीन्स निगेटिव्हली चार्ज आयन, दॅट इज निगेटिव्हली चार्ज आयन, त्यालाच आपण अनायन असं म्हणता येईल. त्यालाच आपण या ठिकाणी म्हणता येईल ऍसिडिक रॅडिकल. सो फर्स्ट वी हॅव टू सम एक्झाम्पल्स ऑफ बेसिक अँड ऍसिडिक रॅडिकल्स आर ॲज. लुक ॲट दिस. बेसिक रॅडिकल पोटॅशियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आयन असतील, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज अ बेसिक रॅडिकल. मग बेसिक रॅडिकल म्हणले की पॉझिटिव्ह चार्ज आयन. अँड ऍसिडिक रॅडिकल म्हणजे कोणते? निगेटिव्हली चार्ज आयन. या प्रत्येक एलिमेंटच्या वर डोक्यावर मायनसचा साइन आहे. मायनस साइन आहे याचा अर्थ त्या एलिमेंटने इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट म्हणून त्याला मायनसचा साइन आहे. आणि प्लसचा साइन का दिलेला आहे? त्या एलिमेंटने इलेक्ट्रॉन डोनेट दिलेला आहे म्हणून त्याला आपण कॅटायन्स असं म्हणता येईल. मग कॅटायन्स म्हणजे कोणते? बेसिक रॅडिकल. ऑल द कॅटायन्स, ऑल द पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स आर कॉल्ड बेसिक रॅडिकल. जेवढे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असतील त्यांना बेसिक रॅडिकल असं म्हणता येईल. अँड ऑल द निगेटिव्हली चार्ज्ड आयन इज कॉल्ड ॲज अ ऍसिडिक रॅडिकल. जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतात त्यांना म्हणता येईल ऍसिडिक रॅडिकल, आणि जे इलेक्ट्रॉन देतात त्यांना म्हणता येईल बेसिक रॅडिकल. सो सम एक्झाम्पल्स ऑफ ऍसिडिक अँड बेसिक रॅडिकल. नाउ वी डिस्कस अबाउट द सिंपल रॅडिकल अँड कंपोजिट रॅडिकल. आता आपण समजून घेऊ सिंपल रॅडिकल आणि कंपोजिट रॅडिकल. आता सिंपल रॅडिकल म्हणजे काय? द रॅडिकल विच इज फॉर्मड फ्रॉम अ सिंगल ॲटम इज कॉल्ड ॲज अ सिंपल रॅडिकल. सिंपल रॅडिकल मध्ये एका अणूपासून बनवलेले जे प्रभार असतील म्हणजे एकच एलिमेंट असेल त्याला आपण सिंपल रॅडिकल म्हणता येईल. एकापेक्षा जास्त एलिमेंट आले तर कंपाऊंड झाला, त्याला आपण कंपोजिट रॅडिकल म्हणता येईल. म्हणजे सिंपल रॅडिकल मीन्स
a radical which is formed from a single atom. सिंगल ॲटम एकाच अणूपासून तयार झालेले जे प्रभार असतील त्याला आपण सिंपल रॅडिकल साधे प्रभार असं म्हणता येईल. किंवा एकच एलिमेंट असेल तर त्याला आपण सिंपल रॅडिकल देखील म्हणता येईल. पहा एक्झाम्पल, सिंपल रॅडिकल्स. अ रॅडिकल फॉर्म्ड फ्रॉम सिंगल ॲटम इज कॉल्ड सिंपल रॅडिकल. एकच एलिमेंट आहे. एक्झाम्पल पोटॅशियम एकच एलिमेंट आहे, सिंगल ॲटम आहे. कॅल्शियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑल these elements having only one and containing only one atom. या प्रत्येक एलिमेंट हा एकच आहे, लक्षात घ्या. एकटाच आलेला आहे या ठिकाणी, एकटाच आहे. सो these are a simple radical. मग जर एकापेक्षा जास्त एलिमेंट एकत्रित असतील तर त्यापासून कंपाऊंड मिळेल, त्याला कंपोजिट रॅडिकल म्हणता येईल. मग यामध्ये सिंगल रॅडिकल्स मे बी अ पॉझिटिव्हली ऑर निगेटिव्हली चार्ज आयन. सिंपल रॅडिकल मध्ये दोन्ही प्रकारचे एलिमेंट असतात, पॉझिटिव्हली चार्ज पण आहेत आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स पण आहेत. इथं आपण एक्झाम्पल बघू शकतो. पोटॅशियम K+, Ca2+, Al3+, इथं मायनस आहे, Cl-, O2-, N3- means positively and negatively charged ions are present in a simple radical. Next, composite radical. A radical formed from a group of atom. आणि ग्रुपच्या ॲटमनी बनलेला असेल आणि ग्रुप ऑफ ॲटम्स अणूंच्या ग्रुपने तयार झालेला जो रॅडिकल असेल त्याला कंपोजिट रॅडिकल असं म्हणता येईल. कंपोजिट रॅडिकल मध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल NH4+, CO3 2+, PO4 3-. these are the composite radical. मग यामध्ये जर तुम्हाला विचारलं how we have to classify the acidic and basic radical. acidic radical आणि basic radical कसे आयडेंटिफाय करता येईल. मग acidic radical means positively charged ions are called as a basic radicals and negatively charged ion is called as a acidic radical. हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्हली चार्ज आयन म्हणलं की बेसिक रॅडिकल आणि निगेटिव्हली चार्ज आयन म्हणलं की ऍसिडिक रॅडिकल. सिंपल रॅडिकल मध्ये एकच एलिमेंट असेल and the radical which is formed from a single atom is called as a simple radical. एक्झाम्पल आपण पाहिले पोटॅशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. these are the single elements having positive or negative charges. And number 2, composite radical. A radical which is formed a group of atoms is called as a composite radical. Example NH4+, CO3 2+, PO4 3-. मग त्याच्यावरून आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक रॅडिकल कसे आयडेंटिफाय करायचे एक क्वेश्चन आपल्या एक्झाम या बुक्स मध्ये आहे, तो आपण सॉल्व करून घेऊ. पहा, लुक ॲट दिस. ऑन पेज नंबर 55, on page number 55 we have to given as which are the basic radical and which are the acidic radicals among the following. आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक रॅडिकल आयडेंटिफाय करायचे, क्लासिफाय करायचे आहे. सो we have to given the some radicals, identify which are the basic and which are the acidic radicals. Look at this. First, Ag plus Cu2 plus Cl minus I minus SO4 2 minus Ca2 plus NH4 plus and last K plus Na plus. Look at this. आता यामध्ये ऍसिडिक रॅडिकल कोणते आणि बेसिक रॅडिकल कोणते आपल्याला सांगितले आता आपण याच्या अगोदर. ऍसिडिक रॅडिकल म्हणजे निगेटिव्हली चार्जड आयन. निगेटिव्हली चार्जड आयन असेल तर ते ऍसिडिक आणि पॉझिटिव्हली चार्जड आयन असेल तर ते बेसिक रॅडिकल. सो वी हॅव टू राइट बेसिक रॅडिकल. बेसिक रॅडिकल
आता यामध्ये बेसिक रॅडिकल कोणते, जे पॉझिटिव्ह चार्ज आयन आहेत त्यांना आपण बेसिक रॅडिकल म्हणता येईल. फर्स्ट Ag प्लस, नंबर 2 Cu2 प्लस, नेक्स्ट Ca2 प्लस, नेक्स्ट NH4 प्लस, next K plus, Na plus. All these elements having positive charge, so they are said to be basic radical. The next acidic radical. Acidic radical. Acidic radical मध्ये निगेटिव्ह चार्ज असलेले, निगेटिव्ह चार्ज आयन असलेले क्लोरीन Cl minus, iodine I minus, SO4 2 minus. Next, these are the acidic radicals. So, after completing the basic and acidic radical, now next point we have to understand, that is a molecular formula. के दिलेल्या कंपाऊंड पासून आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा हे समजून घेऊ. पहा, लुक ॲट दिस. Next point, we have to given chemical formula of a compounds. Chemical formula. Chemical formula of a compound. पहा, दिलेल्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला जर फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी ही स्टेप आहे. त्यामध्ये पहिली स्टेप काय, बेसिक रॅडिकल्स आर ऑलवेज राईट इन अ लेफ्ट साइड. बेसिक रॅडिकल म्हणजे कोणते, पॉझिटिव्ह चार्ज आयन हे दिलेल्या एलिमेंटच्या दिलेल्या केमिकल फॉर्म्युला लिहित असताना डाव्या बाजूला बेसिक रॅडिकल लिहिणे आवश्यक आहे, राईट साइडला ऍसिडिक रॅडिकल लिहिणे आवश्यक आहे. कोणताही केमिकल कंपाऊंडचा फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. To write any chemical formula of a compound, we know that the symbol of the element and valency of a element. Without symbol and valency, we cannot write the chemical formula of any substances. पहा, कोणत्याही कंपाऊंडचा कोणताही संयुग असेल, केमिकल सबस्टन्स असेल, याचा जर केमिकल फॉर्म्युला लिहायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. फर्स्ट, सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. दिलेल्या कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट आहेत, मूलद्रव्य आहेत, त्या मूलद्रव्यांची सिम्बॉल, त्या मूलद्रव्यांचे चिन्ह माहित असणं आवश्यक आहे. अँड नंबर 2, द व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट. आपला व्हॅलन्सी पण माहित असणं आवश्यक आहे. आता का माहित असणं आवश्यक आहे, एलिमेंटचा सिम्बॉल आणि व्हॅलन्सी माहित असेल तरच आपण केमिकल फॉर्म्युला लिहू शकतो, अन्यथा आपल्याला केमिकल फॉर्म्युला लिहिता येणार नाही. सो इट इज नेसेसरी टू नो द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स अँड व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट, and then we have to write the chemical formula of any chemical substance. मग केमिकल सबस्टन्स मध्ये फॉर्म्युला लिहित असताना 4 स्टेप आहेत. आता या 4 स्टेप आपल्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहा, फर्स्ट स्टेप दिलाय टू राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल. दिलेल्या रॅडिकलचा एलिमेंटचा सिम्बॉल या ठिकाणी लिहायचा आहे. त्यामध्ये बेसिक रॅडिकल्स आर राईट टू लेफ्ट साइड. बेसिक रॅडिकल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेले जे आयन्स असतील ते राईट साइडला लिहिणे आवश्यक आहे. नंबर 2, टू राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. रॅडिकलच्या खाली आपल्याला त्यांची व्हॅलन्सी लिहायची आहे. सिम्बॉलच्या खाली दिलेला जो एलिमेंट असेल त्याच्या खाली व्हॅलन्सी लिहायची आहे. नंबर 3, टू क्रॉस मल्टिप्लाय द व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट. दिलेल्या एलिमेंटची जी व्हॅलन्सी असेल त्या व्हॅलन्सीचा तिरकस गुणाकार करायचा आपल्याला. अँड स्टेप नंबर 4, राईट द केमिकल फॉर्म्युला. आणि स्टेप नंबर 4 मध्ये आपला केमिकल फॉर्म्युला मिळेल. आपण या ठिकाणी या 4 स्टेप एक्झाम मध्ये लिहिणे आवश्यक आहे. सो सम एक्झाम्पल्स वी हॅव टू सॉल्व्ह. हाऊ टू फाइंड द केमिकल फॉर्म्युला. केमिकल फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा आहे याचे काही एक्झाम्पल आपण समजून घेऊ. लुक ॲट दिस. The 4 steps are given. The number first step is, all these steps are necessary. We have to write in a answer paper. Step 1. Look at this. Step 1. In step 1, to write
to write the symbol of radical, the symbol of radicals. In bracket basic radical on the left. बेसिक रॅडिकल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेले लेफ्ट साइडला लिहायचे. नंबर 2 स्टेप 2 आपला दिलेले स्टेप 2 टू राइट द व्हॅलन्सी, टू राइट द व्हॅलन्सी, टू राइट द व्हॅलन्सी बिलो द रॅडिकल. रॅडिकलच्या खाली आपल्याला व्हॅलन्सी लिहायची एलिमेंटची. Step 2 and the step 3, step 3 to cross multiply as shown by the arrow, as shown by the arrow, as shown by the arrow, the number of radicals, the number of radicals, and last step 4 यामध्ये to write down the chemical formula, to write down the chemical formula of a compound, chemical formula of a compound. हे 4 स्टेप आहेत. कोणताही केमिकल फॉर्म्युला लिहायचा असेल तर या 4 स्टेपने आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. पहिल्यांदा काय लिहिणे आवश्यक आहे? टू राइट द सिंबल ऑफ रॅडिकल्स. दिलेल्या जे रॅडिकल असतील त्या रॅडिकलचा सिम्बॉल, एलिमेंटचा सिम्बॉल आपल्याला लिहायचा आहे. यामध्ये बेसिक रॅडिकल ऑन लेफ्ट साइड. बेसिक रॅडिकल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या आयन जे असतील ते लेफ्ट साइडला लिहायचे. नंबर 2 टू राइट द व्हॅलन्सी बिलो द रॅडिकल. रॅडिकलच्या खाली एलिमेंटची व्हॅलन्सी लिहायची आहे. थर्ड टू क्रॉस मल्टिप्लाय ॲज शोन बाय द रॅडिकल्स द नंबर ऑफ बाय द एरोज द नंबर ऑफ रॅडिकल्स. क्रॉस मल्टिप्लाय करायचे आपल्या व्हॅलन्सीची. अँड लास्ट टू राइट डाउन द केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेले सोडियम सल्फेट. पाहता सोडियम सल्फेट. आता सोडियम सल्फेट यामध्ये सोडियमचा सिम्बॉल Na आणि सल्फेट आहे SO4. सो राइट सोडियम Na आणि सल्फेट SO4. यामध्ये सोडियम पॉझिटिव्ह चार्ज असलेला आहे त्यामुळे SO4 Na प्लस आपण लेफ्ट साइडला लिहिले आहे, SO4 राइट साइडला लिहिले आहे. सोडियम सल्फेट मध्ये 2 एलिमेंट आहेत, सोडियम आणि सल्फेट. सोडियम राइट साइडला, लेफ्ट साइडला आणि राइट साइडला SO4. यामध्ये आपल्याला रॅडिकल्स दिलेले आहेत पहा. त्यानंतर टू राइट द व्हॅलन्सी बिलो द रॅडिकल. या रॅडिकलच्या खाली व्हॅलन्सी आपल्याला लिहायची आहे. सो राइट Na प्लस SO4. इथं व्हॅलन्सी SO4 याची सोडियमची व्हॅलन्सी 1 आणि SO4 ची आहे 2. त्यानंतर टू क्रॉस मल्टिप्लाय ॲज शोन बाय द एरोज. या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय या ठिकाणी करता येईल. हा एरो आपल्याला इथं दाखवता येईल थर्ड स्टेप मध्ये. Na प्लस SO4 1 आणि 2 क्रॉस मल्टिप्लाय करा आपण या ठिकाणी. थर्ड स्टेप मध्ये क्रॉस मल्टिप्लाय केलं तर Na मल्टिप्लाय 2 मीन्स Na2 SO4 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर SO4. सोडियम फॉस्फेट Na2SO4. हा झाला केमिकल कंपाऊंड जो आहे त्याचा फॉर्म्युला. केमिकल जो कंपाऊंड आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला Na2SO4. मग यामध्ये आपण काय लिहिले? पहिल्यांदा दिलेले जे सिम्बॉल असतील एलिमेंटचे, सोडियम सल्फेट, सोडियमचा सिम्बॉल Na आणि सल्फेटचा सिम्बॉल SO4. सोडियम हा बेसिक रॅडिकल आहे म्हणून लेफ्ट साइडला, राइट साइडला SO4 लिहिले सल्फेट. नंतर याच्या खाली आपण रॅडिकल लिहायचे. याच्या खाली आपल्याला व्हॅलन्सी लिहायच्या. सोडियमची व्हॅलन्सी 1, SO4 ची व्हॅलन्सी 2 आहे.
मग इथं थर्ड स्टेप मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय आपण केलं तर या ठिकाणी Na मल्टिप्लाय 2 मीन्स Na2, SO4 into 1 means SO4, sodium sulfate Na2SO4, the chemical formula of the given compound. या चारही स्टेप प्रत्येक वेळेस लिहिणे आवश्यक आहे. दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. पहा नंबर 2 आहे पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट. नंबर सेकंड एक्झाम्पल पोटॅशियम नायट्रेट. आता यामध्ये पोटॅशियम आणि नायट्रेट असे दोन एलिमेंट आहेत. मग यामध्ये बेसिक रॅडिकल आहे पोटॅशियम. पोटॅशियमचा सिम्बॉल माहित असणं आवश्यक आहे. पोटॅशियमचा सिम्बॉल आहे के आणि नायट्रेटचा आहे NO3. सो बेसिक रॅडिकल्स ऑन द लेफ्ट साइड. मग यामध्ये पोटॅशियम के प्लस आणि नायट्रेट म्हणजे NO3 मायनस. हे पहिल्यांदा आपण लिहिले. पोटॅशियमचा सिम्बॉल के, नायट्रेटचा सिम्बॉल NO3. नंतर प्रत्येकाची व्हॅलेन्सी लिहायची आहे दुसऱ्या स्टेप मध्ये. पुन्हा के इथे NO3 व्हॅलेन्सी लिहा 1 1. दोन्हींची व्हॅलेन्सी 1 आहे. तिसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचे व्हॅलेन्सी क्रॉस मल्टिप्लाय करायचे व्हॅलेन्सीचा. या ठिकाणी इथे के NO3 1 1 क्रॉस मल्टिप्लाय करा व्हॅलेन्सीचा. मग क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय लिहिता येईल के इंटू 1 के, NO3 इंटू 1 NO3. पोटॅशियम नायट्रेट फॉर्म्युला काय मिळेल KNO3. सो इट इज अ सेकंड एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ. केमिकल कंपाऊंड दिलेल्या केमिकल कंपाऊंड नुसार फॉर्म्युले कसे तयार करतात हे समजून घेत आहोत आपण. यामध्ये या चारही स्टेप प्रत्येक वेळेस लिहिणं अपेक्षित आहे एक्झाम मध्ये. नंबर नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट कॅल्शियम ऑक्साइड. कॅल्शियम ऑक्साइड. कॅल्शियमचा सिम्बॉल Ca आणि ऑक्सिजनचा O2 मायनस आणि कॅल्शियमचा 2 प्लस. आता प्रत्येकाची व्हॅलेन्सी या ठिकाणी लिहायची आपल्याला. Ca इथं O, कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2. मग पुन्हा पुढच्या स्टेप मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करता येईल. CaO इथं 2 2 क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हे 2 आणि 2 व्हॅलेन्सी सेम असल्यामुळे लिहायची गरज नाहीये. डायरेक्ट आपण लिहिणार इथं CaO. लक्षात घ्या CaO हा झाला या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साइड याचा केमिकल फॉर्म्युला. मग या पद्धतीने केमिकल फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करता येईल. त्यासाठी चार स्टेप कोणत्या. फर्स्ट टू राइट द सिम्बॉल ऑफ रॅडिकल्स. बेसिक रॅडिकल ऑन द लेफ्ट साइड. स्टेप नंबर 2 to write the valency below the radical. Number 3 to cross multiply as shown by the arrows the number of radicals. And number 4 to write down the chemical formula of compound. इथं हा टॉपिक आपला पूर्ण झालेला आहे.